अगं माझ्या चांगली लक्षात आहे निर्मला, 7वी अ नंतर आपल्या वर्गात आली ना ड मध्ये. हो ना अगं, तेव्हाच नाही का किती खुशारक्या मारत होती. काय चाललंय तुझं? जरा नीट पुस ना. हे बघ ना, हे डाग तसेच राहिलेत. नीट पुस. तू आता काय मी पुसतोय. बोलते ना मी. हा मला मी करते. कशाला? तो करतोय ना, तू कर ना तुझं काम. अगं नाही का, सुर्वेबाईंनी इतिहासाच्या तासाला तिला बाहेर काढलं होतं. 2 दिवस आली नव्हती ती. उगाच नको नको ते आठवणी काढून मालकांना सारखी लादी पुसायला भाग पाडताय. मोन्या हो. ते पण तिथे राहिलंय मागे तसंच. पुसतो. काय चाललंय तुझं? नीट पुसला ती. सगळ्या आठवणीच पुसून टाकायला पाहिजे, म्हणजे एक जागेनं शांत बसते. शोभा 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 काय झालं तुला? शोभा उठ. शोभा शोभा अहो काय झालं यांना? मला तुम्ही काळजी करू नका, त्यांना काय बी नाही झालंय. काय नाही काय झालं? बेशुद्ध पडले. पाणी पाणी आणा प्लीज, पाणी. शोभा शोभा काय झालं तुला? शोभा शोभा कोण तू? शोभा मी मोहन. कोण मोहन? मी नाही ओळखत तुला. ए माझ्या जवळ येऊ नको. हात लावलास याद राख. मालक, बहुतेक ताईंची मेमरी गेलीये. अगं शोभे, काय झालं शोभे तुला? असं काय झालं ग शोभे? शोभे काळजी करू नकोस हा, मी आहे ना आता. हे सगळं या मास्टरमुळे होत आहे. सासूबाई काहीच केलेलं नाहीये हो. तू ग बस, मी तुला चांगलीच ओळखते. माझी पोरगी पडावी म्हणून मुद्दाम साबणाचं पाणी टाकलंस ना फरशीवर. गेले तुझं जे काय चाललंय ना चांगलं ओळखून आहे मी. ए काय बघतेस अशी? माझ्या मुलीच्या बाबतीत जर काही केलंस ना तर सोडणार नाही मी तुला. हा चल शोभे, आपण जाऊया आपल्या घरी जाऊया. चल चल. अहो तुम्ही कुठे कुठे घेऊन चाललाय तिला? ए मी माझ्या घरी घेऊन चालले तिला, आणि तू विचारणारा कोण? गबस. चल शोभे, आपण जाऊया. म्हातारे सोड. म्हातारे कोण आहेस तू? म्हातारे असं काय करते शोभे? मी शोभा. मग तू कोण? शोभे शोभे काय झालं ग हे? देवा असं कसं झालं रे माझ्या लेकी बरोबर? मला ओळखायला तयार नाही माझी शोभा. असं कसं झालं ग? लीलावती मावशींच्या रडण्याचा आवाज येतोय. काय झालं ग? कसला आवाज येतोय? मावशी रडतायत बहुतेक. हा पण झालंय का? एवढं का रडतायत? कोणीतरी गेला असला. चल बघूया. लांबवा सगळेजण. हात लावू नका. शोभे गप्पाने डॉक्टरकडे चल. उगाच हट्ट करू नकोस. चल म्हातारे चल. शोभा ऐक माझा. चल चल डॉक्टर कडे. हात सोड माझा. हात सोड माझा. परस्त्रीला हात लावायला लाज नाही वाटत? हात सोड माझा. अगं परस्ती नाही शोभा, तू माझी बायको आहेस. दादा काय झालं? पहिली अशा का बोलतायत? अगं मी सकाळी फरशी पुसत होतो तर पाणी पडलं होतं, त्याच्यावर पाय घसरून शोभा पडली. पडली नाही, या नेल्याने मुद्दाम पाडली. आणि आता तुमच्या सगळ्यांसमोर ना खोटं बोलतोय. अहो मी कशाला मुद्दामून पाडीन सासूबाई? काय झालं, ती पडली आणि डोक्याला लागलं तिच्या, त्यामुळे तिची स्मृती गेले. आता ती कोणालाच ओळखत नाहीये, म्हणजे सासूबाईंना ओळखत नाहीये, मला ओळखत नाहीये. स्मृती म्हणजे याददाश्त. काय सांगताय काय? म्हणजे मावशींना ओळखत नाही ते ठीक आहे एक वेळ. असं कसं चालेल? हा मी आई आहे तिची, मला तर तिने आधी ओळखलं पाहिजे. अहो मावशी मला तसं नाही म्हणायचं. म्हणजे कसं, लग्न झाल्यानंतर आई वडील शेवटी परकेच होतात ना. पण नवरा तो तर सगळ्यात जवळचा असो, त्याला न ओळखून कसं चालेल? हे की नाही? हे बघ, हे आपलं परक ना हे तुमच्याकडे असतं, आमच्याकडे नाही. थांबा मावशी, मी विचारून बघते.
ते आम्हाला कोणाला ओळखायला तयार नाही आणि आता तू बोलणार आहे तिच्याशी? नाही थांबा ना मावशी, मी विचारते. वहिनी, तुम्ही मला ओळखलं का? तुला ओळखायला तू कोण लागून गेली मोठी? अगं बाई, सगळं विसरलं पण अपमान करायचं नाही विसरलं म्हणजे त्यांना आठवतंय. तर ठीक आहे दादा, मोहन दादा, त्यांनाही नाही ओळखलं तुम्ही? अहो हा तुमचा नवरा आहे. तोच नवरा, तुम्ही त्याला सतत बिनकामाचा, बेअक्कल, अक्कल शून्य असं बोलत असता. अंजली ते काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? मी कुठं म्हणजे त्या अशा सतत बोलत असतात म्हणून मी बोलले. नाही मी असं बोलेन का दादा तुम्हाला? ए, तुम्ही सगळे फालतू बडबड बंद करा. माझं काही लग्न वगैरे झालेलं नाहीये, कुणी नाही माझा नवरा वगैरे. काही बडबडतात आपले. तुम्ही सगळे खोटारडे आहेत, खोटारडे. वहिनी हो वहिनी, ऐका ना, तू स्वतःकडे जरा नीट बघा. तुमच्या हातात त्या हिरव्या बांगड्या आहेत, गळ्यात मंगळसूत्र आहे. हे कुणी घातलंय? कसं आलं ते? मोनेनं घातलंय ना ते? हो शोभा, ते मंगळसूत्र मी घातलंय तुला लग्नात. हे घे. अगं शोभा, हे समज काय होतं? त्यांची समती मेमरी पुसली की काय म्या? पण मला तर फक्त त्यांच्या बिनकामाच्या आठवणी पुसायच्या होत्या. मग असं कसं झालं? नाही, मला समजा नीट करावं लागल. बिनकामाचं सोडून समजा आठवू दे बाबा. माझा कोणी नवरा नाही, हा नवरा नाहीये माझा, नाहीये. तुम्ही सगळे तुम्ही खोटं बोलता, खोटं. हा, कोण नाही माझं. ऐक, काय झालं शोभा? काय झालं? काय झालं ना? डोकं दुखते? काय झालं? तुझे काय झालं? आई, तू काय करतेस इकडे? आणि हे सगळे इकडे कशाला आले? अगं बाई, मला ओळखलं. चला, हे बरं झालं. शोभाची स्मृती परत आली. तुम्ही कोण? शोभा, मी मोहन, तुझा नवरा. नाही आई, आपण चला आपल्या घरी जाऊया. हो, मला खूप भूक लागली. चल बाजूला. भाऊजी, बाजूला. कमालच आहे. मावशींना ओळखलं आणि स्वतःच्या नवऱ्याला नाही ओळखलं. कमीत कमी भाऊजींना तरी ओळखायला हवं होतं वहिनींनी. मालकानं का नाही ओळखलं? रे बापरे, मालक खरंच बिनकामाचे आहेत की काय ताईंसाठी? हालू नको ना शोभे, विचारते ना मी. छान झाले ग मोकळे केस तुझे, है ना? हा, आता 2 वेण्या घाल. बरं बाई, घालते. पण तू हालू नकोस. मला घालू दे ना वेण्या व्यवस्थित. हळू ना. हो ग, हो, हळू अगदी हळू. हा आई, हो ग. तो चाडा माणूस कोण आहे? तो सारखा मला त्याची बायको म्हणतो. तो आता हिला काय सांगायचं? हिला काहीच आठवत नाहीये. मला वाटतं त्या मास्टर डॅला आणि चेटकिणीला हिच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायला हवं. सुटका तरी होईल बिचारीची. आई, ओ, कुठे हरवली सांग ना. तो वेडा आहे ग. त्या वेडाच्या भरात ना असंच कोणाला आपली बायको म्हणतो. हो का? त्याची बायको कुठे असते? गेली त्याला सोडून. हा दुसऱ्या बायकांच्या नादीला लागला. काय करणार बिचारी, गेली सोडून. तेव्हापासून तो तसा झालाय. वाईट झालं बिचाऱ्याचं. तू नको विचार करूस, तू शांत बे. तेवढ्या वेण्या घालून देते, आराम कर. सासूबाई, तू चल बाहेर निघ इथून. बाहेर निघ म्हणते ना. बाहेर निघ. बरी आहे का शोभा? तिला काही झालेलं नाहीये. चांगली ठणठणीत आहे माझी पोरगी. तू बाहेर जा. आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. चला ना, आपण घेऊन जाऊ. ते माझं मी बघीन. तुला काय करायचंय? तू बाहेर निघ म्हणते ना. असं काय बोलताय सासूबाई? ती मला ओळखत नाहीये. मी तुला चांगली ओळखते ना. पण हो, तू निघायचं बघ. चल निघ. मला बोलू दे शोभाची. शोभा, तू मला ओळखलंस का शोभा? अगं मी मोहन.
मोहन मोहन म्हात्रे मोहन. अगं तुझा मोहन्या सारख्या चुका करून तुझी बोलणी खातो तो मोहन्या. आठवते का तुला शोभा? एकदा तू मला बांगड्या आणायला सांगितलं होते, बांगड्या, आणि मी बांगड्या आणायला विसरलो होतो आणि मी चुकून गजरा घेऊन आलो तुझ्यासाठी. आठवते शोभा? आणि तो रागाने तू गजरा मांडला होतास आणि मांडलेला गजरा घालून अख्खा घरभर हिंडत होतीस. तू गजऱ्याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरला होता. आठव शोभा, आठवण्याचा प्रयत्न कर ना. आठवते का तुला लग्न झाल्यानंतर एकदा? ए उगाच काहीतरी बोलू नकोस हा. हो आठवेल तिला, मला बोलू द्या. लग्न झाल्यानंतर एकदा आपण सिद्धिविनायकाला देवदर्शनासाठी निघालो होतो स्कूटरवरनं, आणि माझी स्कूटर बंद पडली बघ सिद्धिविनायकच्या आधी, आणि मग तुला चालत सिद्धिविनायक पर्यंत जायला लागलं. किती चिडली होतीस तू माझ्यावर, किती त्रास झाला होता तुला, आणि या सगळ्या गडबडीत देवदर्शनालाही उशीर झाला होता. आठवते तुला? नाही असं काही झालेलं नाहीये. थांबा मला बोलू दे. तिला आठवत तुला एकदा मी बाहेर गेलो होतो आणि घरात कोणी नव्हतं आणि घरात खूप कचरा आला होता सगळा, आणि तो कचरा झाडता तुला किती त्रास झाला होता शोभा. मला आठवण्याचा प्रयत्न कर. आणि एकदा माहिती का तुला, की माझ्या वेंधळेपणामुळे कात्री अशी इथे मला लागली होती आणि बोट कापलं होतं, रक्त आलं होतं. किती चिडली होतीस तू माझ्यावर, किती बोललीस, पण त्याच मायाने पट्टी सुद्धा बांधलीस माझ्या बोटांना. आठवतंय तुला? आईची आठवण झाली होती मला तेव्हा. शोभा आठव ना, असं काय करतेस शोभा? प्लीज आठव. मी मोहन आहे, मोहन तुझा मोहन्या. आठवण्याचा प्रयत्न कर शोभा. मी तुझा अपराधी शोभा. मी नवरा म्हणून तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, तुला प्रत्येक वेळेस दुखवलं. मी हात जोडून माफी मागतो शोभा, पण मला एवढी मोठी शिक्षा देऊ नको शोभा. प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर शोभा. मी मोहन आहे तुझा, मोहन. ए बस झाली तुझी नाटकं आता. निघायचं बघ इथून. निघ म्हणते ना, तू निघ इथून. चाल, आलाय मोठा. शोभा प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर शोभा. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत शोभा. आठव, मी नाही राहू शकत म्हणून सांगितलं ना मी. आलाय मोठा. बिचारा वेडा. कोण असेल ग याची बायको? कुणी का असे ना, प्रेमळ वाटत. बायकोवर खूप प्रेम आहे याचं. जाऊ दे का, आपल्याला काय करायचंय. चल तू नको लक्ष देऊ, तू आराम कर. चल तू नको बघूस त्याच्याकडे. जाऊ दे तिकडे. हे करे मोहन्या, कसला विचार करतो? अरे असं काय करतो राहुल? शोभा वहिनींची याददाश्त कशी परत आणायची हाच विचार करत असणार. हो ना दादा? शोभाला डॉक्टरकडे घेऊन जायचंय, पण सासूबाई ऐकतच नाहीयेत. आणि शोभा मला ओळखत नाहीये, सासूबाई सोडून कोणालाच ओळखत नाहीये तिच्यामुळे. माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू? सांग ना. हा, आपल्याला संधी मिळताच ना शोभा वहिनींच्या डोक्यात आपण दांडा मारायचा. दांडा? हा. काय बोलतेस तू अंजली? डोक्यात दांडा काय मारायचा? हो ना, काहीतरीच काय. दांडा कसा मारणार आपण? हा रामबाण उपाय आहे, मी पिक्चर मध्ये पाहिलंय ना. पण अंजली पिक्चर आहे ना तो, हा पिक्चर नाहीये अगं. दादा पिक्चर मध्ये काय खोटं दाखवतात का? आता एवढ्या मोठमोठ्या हिरोईनच्या डोक्यात दांडे मारून त्यांची याददाश्त परत आलीये. मग शोभा वहिनी काय चीज आहे? चीज? चीज नाही, ती बायको आहे हो माझी. मग काय झालं, मोहन्या बायको असली तर? चांगल्यासाठीच सांगते ना अंजू. अंजू मला पटतंय तुझं. हा, मला पण ना अंजूचं थोडं पटतंय. मी काय म्हणते भाऊजी, आपण थोडं मारून बघूया ना. बरोबर मारायला पाहिजे. थोडं काय मारून बघूया वहिनी? डोकं आहे ते मोहने माझा ऐक. हे बघ काय झालंय, फरशीवर पडल्या आणि डोक्याला मार लागलाय म्हणून याददाश्त गेली ना. अरे मग आता तसंच करूया ना आपण, डोक्यात दांडा मारूया. कसं आहे, ईट का जो पत्थर से देना पडेगा. दादा कसं आहे दादा, काळजी करू नका, इलाज येतो, इलाज आहे. मोहन, तुझ्यासाठी. भाऊने प्रेमानं हाक मारली, विश्वासच बसत नाही राव. आणि
चिठ्ठी पण दिली आहे. हा. ए, बघू बरं काय चिठ्ठी. आय लव्ह यू लिहिलंय. आय लव्ह यू लिहिलंय. आणि बदाम पण आहेत. अरे, पण आज एक गोष्ट क्लिअर झाली हा. काय? शोभा वहिनीची याददाश असो नाही तर नसो, चॉईस लय बेकार आहे. चला अंजू, चल चल. चला वहिनी चला. शोभे, त्या मास्टर याला तू चिठ्ठी लिहिलीस? हो आई, कारण मला तो खूप खूप आवडतो. अगं तुझं डोकं एका ठिकाणावर. आई, तुला काहीही वाटू, पण मी त्याच्या प्रेमात पडले. अरे देवा. अगं शोभे, तुला पुन्हा संधी मिळाली, तिचं सोनं कर. मी तर म्हणते आता तरी चांगल्या नवऱ्याची निवड कर. पुन्हा संधी? हा. आई, मी तर पहिल्यांदाच प्रेमात पडले आणि तू आमच्या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये येऊ नकोस. हा, अगं काय करतेस हे? प्रेमपत्र लिहिते. हा? अरे देवा. मालक, एवढं समजा छान चाललंय, तुम्ही तोंड काय पाडून बसलाय? तुम्हाला काही आठवत नाहीये यात चांगलं काय? अहो, त्या तुमच्यावर जीव लावतायत, तुमच्यावर लाईन मारतायत, तुम्हाला चिठ्ठी बी दिली, मग प्रॉब्लेम काय आहे? आपण तिच्या आठवणींचं काय? तिला काहीच आठवत नाहीये आणि तिच्या आयुष्यातली अशी काही वर्ष पुसली जाणार ते मला नाही चालणार हो. खरंच नाही चालणार. शोभे, बस झाली हा तुझी नाटकं. आई, पत्र दे आधी. नाही देणार. अजून तुझं वय गेलेलं नाहीये. मास्टरड्यापेक्षा चांगलं स्थळ आणेन मी. आई, पत्र दे. मी त्याच्याशीच लग्न करणार. माझं प्रेम आहे त्याच्या. हा, चांगलंच आहे ना. शोभाताई आता तुमच्यावर प्रेम करतायत ते. आता म्हणजे शोभाचं आधीपासून माझ्यावर प्रेम होतं. हा, ती आता आहे हे असं चिठ्ठी वगैरे देते, पण पूर्वी तिचं प्रेम तिच्या वागण्यातनं तिच्या बोलण्यातनं व्यक्त व्हायचं. मला काय बोलताय तुम्ही? शोभाताई तुम्हाला किती बोलायच्या? हो, असं ओरडून प्रेम करण्याची सवयच होती तिला. म्हणजे ती मला ओरडायची, पण दुसरं कोणी मला ओरडलं, माझ्या विरुद्ध बोललं ती तावातावानी भांडायची. अशी हक्क गाजवणारी, ओरडून प्रेम करणारी शोभा मला परत आली. मालक बोलतायत ते पण खरं आहे. ताईंची मेमरी यायलाच हवी. नाही म्हण. काय झालं आता परत तुला? काही नाही ग, डोकं ठणकायला लागलं. हा? काय लपवलं? काय नाही. आई, बघू ना, बघू हातात काय दिसलं? देणार नाही म्हणून सांगितलं ना. बघू ना. प्रिय मोहन उर्फ मोहू, तू माझ्या मनाला अगदी मोहून टाकलेस. तुझ्या प्रेमाच्या मोहजाळ्यात मी फार गुंतून गेलीये. या जाळ्यात कायम स्वरूपी अडकून राहण्याचा मोह मला जडलाय. माझा मोह पूर्ण होईल ना माझ्या मॅक मोहना? आई, कोणी लिहिलं हे पत्र? आई, मोहन्या कुठे आहे? शोभे, तुला सगळं आठवायला लागलं? आई, मोहन्या! मोहन्या! अहो, मला भास होतोय शोभा मला मोहन्या मोहन्या हाक मारते असा. मालक, भास नाही, शोभाताई तुम्हाला खरंच हाक मारतायत. हा, शोभा मला खरंच हाक मारते मोहन्या अशी. वय म्हणजे शोभाची मेमरी परत आली. वय कशी काय? मोहन्या! मोहन्या! मोहन्या, हे प्रेम पत्र तुला कोणी लिहिलं? खरं खरं सांग मोहन्या. खोटं बोलस ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. कोण लिहिणार? शोभा तूच लिहिलंय. काहीतरी बोल नकोस. हे असले नखरे चाळे करायला मला काय वेळ नाहीये. वहिनींची याददाश्त परत आली वाटतं. कशाला आली काय माहिती. या आधी पण तू आणखी एक प्रेमपत्र लिहिलं होतं ते बघ.
तूच लिहिले दोन्ही. तू काय डोक्यावर पडलेस का? काय? मी लिहीन तुला प्रेमपत्र. हा नक्की सांग कोणाची हिंमत आहे माझ्या नवऱ्याला प्रेमपत्र लिहायची? कोणाची? नाव सांग फक्त मला तिचं. नाही तिच्या झिंजा उपटून तिला बरोबर केलं ना तर याद राख. अगं, पण तू नक्की सांगा मला मोन्या मोठं खोटं बोलायचं याद राख. सांग. कोणी लिहिलं सांग.